महाराजांनी त्यांना बेटावर आणले. ते उत्तम प्रकारे भजनाला चाल देऊ लागले. महाराज त्यांना सूरदास म्हणत असत. जेव्हा दुष्काळ पडला होता, माणसाला माणूस नकोसा झाला होता, तेव्हा सद्गुरू गंगागिरी महाराज म्हणाले, मंदिरातील विठ्ठलाची पूजा करण्यापेक्षा मी अंध गणोबाची सेवा करेल, तीच देवाला पावन होईल. बेटावर महाराजांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार रचना केली होती. प्रत्येक एकादशीला लोक गंगागिरी महाराजांना भेटायला येत असत. महाराजांचा आवाज पहाडी होता. रोज रात्री कीर्तन करायचे. बैलगाडी हे प्रमुख दळणवळणाचे साधन होते. श्रीमंताच्या घरी घोडा असायचा. जर कुठे जायचे असेल तर बैलगाडीनेच बाया माणसे प्रवास करायचे. त्या ठिकाणी माणसे उंच धिप्पाड असत. डोक्यावर मोठे पागोटे, कपाळी टिळा, पांढरे शुभ्र धोतर असा पुरुषांचा वेश असायचा. नऊवारी लुगडे नेसलेल्या मध्यमवयीन स्त्रियांना कपाळावर गोल ठसठशीत कुंकू शोभून दिसत असे. डोक्यावरचा पदर, हातभर बांगड्या, मुखी हरिनाम अशी ती स्त्री होती. परकर पोलक्यामध्ये पळणाऱ्या मुली, अर्धी इजार सदरा, डोक्यावर जरीकाठी टोपी घालणारी मुलं त्यांच्यासोबत असायची. एकादशीच्या मुहूर्तावर जर गावोगावहून लोक बैलगाड्या घेऊन बेटावर आले तर त्या प्रसंगाचे वर्णन काय शब्दात सांगावे. संध्याकाळी सर्व बैलगाड्या एका मोठ्या पटांगणात सोडल्या जात. बैलांना घेऊन लांब झाडाला बांधले जात असे. तेथे त्यांना वैरण दिली जात. आपल्या बैलगाड्यांमध्ये बाया माणसांनी शिदा सामान आणले असे. गडी माणसे गंगेवरून हंडाभर पाणी स्वयंपाकासाठी आणून देत. 3 दगडाची चूल करून बायका स्वयंपाक करीत असत. सर्व बायका आडोशाला स्वयंपाक करीत. जेवणे उरकल्यावर गडी माणसं गप्पा टप्पा करत. तोवर बायकांचे जेवणं उरकत असे. तोपर्यंत रात्रीचे 8 वाजलेले असे. एका मोठ्या पिंपळाखाली गंगागिरी महाराज उभे राहत. पिंपळाच्या 4ही बाजूने चढ होता. खोलीत मध्यभागी नदीच्या काठी हे झाड होते. गडी माणसे भरभर येऊन महाराजांच्या भोवती 4ही बाजूने बसत. पाठीमागे बाया माणसं असत. घोंगडीची घडी मांडीखाली दाबलेली असे. गंगागिरी महाराज हातात विणा घेऊन उभे राहत. लहान मुली आपल्या आईच्या कुशीत शिरत, तर मुलगे आपली जरीकाठी टोपी सांभाळत इकडून तिकडून धावत असत. महाराज जेव्हा कीर्तनाला सुरुवात करीत असत तेव्हा चंद्र पिंपळाच्या झाडामागे लपलेला असे. पानांची सळसळ चंद्राचे दर्शन घडवी. महाराज डोळे मिटून वीणेचे प्रथम ताड छेडत. त्या नादध्वनीने अद्भुत शांतता पसरत असे. सर्व बाया बापड्या चेहऱ्यावर स्मित ठेवत, डोळ्यामध्ये आदर राखीत आपल्या परमेश्वराकडे एकटक बघत असत. गंगागिरी महाराजांच्या तोंडून प्रथम निघणारा जय जय राम कृष्ण हरी शब्द संपूर्ण आसमांतात घुमत असे. श्रोते त्या लईवर आपसूक डोलू लागत. गुडघ्यापर्यंत कफनी, डोईवर कानटोपी, मिटलेले डोळे, हातात विणा, चेहऱ्यावर चंद्रा इतकी शीतलता, जणू काही ध्यान लागले आहे. सरस्वती ज्याच्या जिभेवर वास करत होती. शेजारून वाहणारी गोदावरी नदी मंद वाऱ्याची झुळूक सुखद स्पर्श देऊन जात होती. सुरेल आवाजात जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी भजन ऐकू येत होते. काही बाया माणसांनी आपल्या बैलगाड्याजवळ शेकोटी पेटवली होती. त्याच्यासमोर गोल करून 4-5 माणसे बसली होती. टपोरे डोळे करीत आईच्या मांडीवर डोळे ठेवून छोट्या मुली कुतूहलाने महाराजांकडे बघत असत. सर्व ठिकाणी सुंदर हिरवळ, प्रसन्न असं वातावरण असे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी म्हणून हरिपाठाला सुरुवात होई. एका जादुई वातावरणाने एका लईत टाळ्या वाजवल्या जात. आपण परमेश्वराकडेच पाहत आहोत अशा भक्तीने सर्व माणसे महाराजांकडे पाहत असत. एकानंतर एक अभंग संपत असत. मंत्रमुग्ध करून टाकणारा प्रसंग संपूच नाही असं सर्वांना वाटे. चंद्र आता डोईवर आलेला असे. धाकटी मुलं आई आजीच्या कुशीत झोपून गेलेली असे. सर्वांना भजनाने स्वर्गीय सुख मिळालेले असे. कुणीही कुणाशी काहीही न बोलता जागेवरून उठे व शांतपणे निरभ्र आकाशात बघत झोपी जाई. अशा प्रकारे बेटावर
रात्री कीर्तन संपन्न होत असत. बेटावर महाराजांच्या शिष्यांनी शेतीसाठी जनावरं अवजारं घेतली होती. स्वयंपाकासाठी मोठे मोठे भांडी, डेक, काठ्या, कढया होत्या, राहुट्या होत्या. बेटाचे स्वरूप जणू स्वर्गात होणारा भक्तिनाद असाच होता. दिवसांगणिक महाराजांचे शिष्य वाढत होते. सराला बेट किंवा वांजरगाव बेटाचे नाव आसमंतात घुमत होते. आसरा घेण्यासाठी, काम मिळवण्यासाठी, पोट भरण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी, फक्त ईश्वर भक्तीत रमण्यासाठी, महाराजांच्या सहवासात समाधान मिळण्यासाठी अनेक माणसे बेटावर येऊ लागली. बेटातील राबता वाढता राहिला. शके 1803 साली म्हणजे 1981 साली पुंतांबे मंदिरात सभामंडपाचे काम केले. सद्गुरू गंगागिरी महाराजांचे सप्ताह, तीर्थटन, प्रवास नियमित चालू असे. एकदा बेटावर मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच अन्नपूर्णा मातेची पुण्यतिथी साजरी केली जाते. शके 1814 म्हणजे 1992 साली गंगागिरी महाराज काशी यात्रेत गेले. तेथून त्यांनी शिवलिंग आणले. ते 12 वर्ष झोळीत ठेवले. बेटावर शिवालय बांधावे असे त्यांच्या मनात होते. आजूबाजूचे व्यापारी, सावकार, ब्राह्मण, पाटील, गरीब, श्रीमंत सर्व थरातील लोकांसाठी बेट खुले होते. 1824 साली म्हणजे 1902 गंगागिरी महाराजांच्या अद्भुतपूर्ण तेजस्वी जीवनाचा अंत झाला. त्यानंतर बेटाची धुरा महंत दत्तगिरी बुवा उर्फ हरिगिरी यांच्या खांद्यावर गेली. त्यांनी प्रथम महाराजांची आळंदीला पंढरपूरसारखा सप्ताह घेण्याची इच्छा पूर्ण केली. गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी सुरू केली. गंगागिरी महाराजांनी जे शिवमंदिर बांधायचे होते ते दत्तगिरी बुवांनी 1825 म्हणजे 1930 चैत्र शुद्ध या मुहूर्तावर महादेवाच्या देवळाचा पाया खोदण्याच्या कामास सुरुवात केली. दगडी देऊळ बांधून त्यावर शिखर बांधले. समाधी मंदिरासही शिखर बांधले. गंगागिरी महाराजांच्या आज्ञेनुसार शिवमंदिराचे शिखर उंच ठेवले. शके 1826 म्हणजे 1904 बेटातील सर्व मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पंढरपूरहून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती मागवल्या. गंगागिरी महाराज समाधी मंदिराच्या वर त्या मूर्त्या प्रस्थापित केल्या. दत्तगिरी बुवांच्या यात्रा वाऱ्या चालू होत्या. बेटावर प्रत्येक श्रावणात वद्य चतुर्दशीस गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी निमित्त यात्रा भरत असे. 5 ते 10 हजार मंडळी या सोहळ्यास उपस्थित असत. श्रावणात पावसामुळे नदीचे उदर भरते, पात्र विस्तारते. येण्या जाण्यासाठी फक्त 3-4 होडगे असत. त्यामुळे भक्तांची तारांबळ उडत असे. म्हणून दत्तगिरी महाराजांनी निर्णय घेतला की पुण्यतिथीची यात्रा मार्गशीर्ष वद्य 14 भरवावी. त्यावेळी नदी दुथडी भरून वाहत नसते. दत्तगिरी बुवांचे कार्य उत्तम पद्धतीने चालू होते. परंतु बेटावरील भक्त व इतर मंडळींचे म्हणणे होते की बेटावर पंचकमिटी असावी. दत्तगिरी बुवांची तशी इच्छा नव्हती, कारण प्रगतीच लगाम बसण्याची शक्यता असते असे त्यांचे म्हणणे होते. नादगिरी बुवांनी तालुकादार साहेबांकरवी बेटावर कमिटी नेमण्याचा आदेश आणला. दत्तगिरी बुवांनंतर बेटाचा कारभार नादगिरी महाराज बघतील असे ठरवून ते एकत्र राहू लागले. वाताच्या दुखण्याने शके 1842 म्हणजे 1920 साली दत्तगिरी बुवांचे निधन झाले. त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या समाधीची जागा गंगागिरी महाराजांच्या उजवे बाजूस दक्षिणेस केली. महंत नादगिरी महाराजांनी बेटासाठी अथक प्रयत्न केले, परिश्रम घेतले. त्यांचा अभ्यास चांगला होता. त्यांनी अन्नदानाचे कार्य मोठ्या प्रमाणात हातात घेतले. सप्ताह, वाऱ्या, दिंड्या सर्व व्यवस्थित सुरू होते. त्यांना तब्येतीचाही दाह जाणवू लागला. त्यांनी सदानंद भारती यांना विनंती करून वारकरी शिक्षण संस्था येथून एक हुशार विद्यार्थी बेटावर आणला. त्याचे नामकरण सोमेश्वरगिरी उर्फ कोंडाजी काका असे केले. नादगिरी महाराजांना समाधी गंगागिरी महाराजांच्या पूर्वेस दिली. महंत सोमेश्वरगिरींनी बेटावर शके 1848 म्हणजे 1932 साली मठाधिपतीपद स्वीकारले. येथे येण्याआधी शिक्षण मंडळातर्फे महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनांसाठी कोंडाजी काका जात होते. बेटावर आल्यावर त्यांचा भक्तवर्ग बेटावर आला व बेटाचा विस्तार वाढला. अभ्यासू असल्यामुळे कीर्तन प्रवचन चांगले रंगत असत. लोकांना आवड निर्माण होऊ लागली. पंढरपूर, त्र्यंबक, आळंदी, पुणतांबा या वाऱ्या ते नियमित करत. सप्ताहामध्ये मोठी वाढ झाली होती. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी पुणतांबेत सभामंडप बांधला. तसे आपण काही करावे असे सोमेश्वरगिरी महाराजांच्या लक्षात आले.
त्यांनी गोदावरीवर येण्या जाण्यासाठी दगडी घाट 1853 म्हणजे 1931 साली पुंतांबा येथे बांधला.